नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या या चॅनलवर. आज मी अशा विषयावर बोलणार आहे जो दिसताना एकदम साधा वाटतो, परंतु जर तो अंमलात आणला तर आपलं घरच नाही पण आपलं आयुष्यसुद्धा बदलू शकतो. चला तर मग वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे डिक्लटरिंग आणि ऑर्गनायझेशनचे फायदे. थोडासा वेळ काढून स्वतःला विचारा की तुमचं घर, पर्स, बॅग एवढंच नाही तर तुमचा मोबाईल खरंच ऑर्गनाइज व्यवस्थित आहे का? तसंच तुमचं कपाट, किचन, बेडरूम, ड्रॉवर्स, मुलांची खेळणी हे सगळं ऑर्गनाइज आहे का? कधी असं झालं आहे का की एखादी वस्तू हवी आहे आणि कुठे ठेवली आहे हेच आठवत नाही? मन हे नेहमी गोंधळलेल्याच अवस्थेत असतं. जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आधी पाहूया डिक्लटरिंग म्हणजे नेमकं काय. मैत्रिणींनो, डिक्लटरिंग म्हणजे नको असलेल्या, वापरात नसलेल्या आणि फक्त जागा व्यापणाऱ्या, जागा अडवणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकणे. डिक्लटरिंग म्हणजे फक्त वस्तू फेकणं नाही तर जीवनात जागा निर्माण करणं. ज्या वस्तू आपण कधीही वापरात आणत नाहीत, परंतु भविष्यामध्ये कधी ना कधी त्या वापरात येतील या भ्रमामुळे आपण त्या घरात साठवून ठेवलेल्या आहेत, त्या वस्तू मात्र प्रत्यक्षात आपल्या मनावर एक ओझं बनून राहतात. आता ऑर्गनायझिंग म्हणजे काय ते बघूया. तर ऑर्गनायझिंग म्हणजे डिक्लटरिंग झाल्यानंतर ज्या उरलेल्या आवश्यक वस्तू आहेत त्यांना योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवणे. ऑर्गनायझिंग म्हणजेच वेळ वाचवणं, ऊर्जा वाचवणं म्हणजे एनर्जी वाचवणं आणि अनावश्यक ताण कमी करणं. जेव्हा घरातील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला त्याचं स्वतःचं असं घर असतं म्हणजे जागा असते, त्यावेळी आपलं मनही शांत असतं. चला तर मग बघूया डिक्लटरिंग आणि ऑर्गनायझेशनचे फायदे. फायदा नंबर 1, मानसिक शांतता. मैत्रिणींनो, आपल्या घरातील पसारा हा थेट आपल्या मनाशी जोडलेला असतो. जिथे पसारा असतो तिथे अव्यवस्थता असते. मला अनुभव तर असेलच की ज्या दिवशी आपलं घर हे स्वच्छ आणि नीटनेटकं आवरलेलं असतं त्या दिवशी आपलं मन शांत असतं. डिक्लटरिंग केल्यानंतर बरेच लोक असं म्हणतात की आता मला शांत, हलकं वाटतंय, मोकळं वाटतंय. कारण जसा बाहेरचा घरातला पसारा हा कमी होतो तसंच मनातला गोंधळही कमी होतो. फायदा नंबर 2, वेळ वाचतो. आज आपण किती वेळ हा फक्त वस्तू शोधण्यात घालवत असतो. चावी कुठे आहे, फाईल कुठे आहे, चार्जर कुठे आहे. जरा घर हे ऑर्गनाइज असेल, आवरलेलं असेल तर असा प्रश्न उरतच नाही. जेव्हा सगळ्या वस्तू ह्या योग्य जागी ठेवलेल्या असतात, फिक्स जागी ठेवलेल्या असतात, त्यावेळी त्या शोधण्याचा वेळ जो आहे तो आपला वाचतो आणि तोच वाचलेला वेळ आपण आपल्या प्रगतीसाठी, आपल्या स्वतःसाठी खर्च करू शकतो. फायदा नंबर 3, ताणतणाव कमी होतो. मैत्रिणींनो, अव्यवस्थता म्हणजेच अदृश्य तणाव. तुम्हीही अनुभवलं असेल की जर डोळ्यासमोर सतत पसारा दिसत असेल, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू दिसत असतील तर मन कधीही शांत नसते. ही पूर्णपणे आपल्याला रिलॅक्स वाटत नाही. डिक्लटरिंग केल्यानंतर मेंदूला आराम मिळतो. जर आपलं घर ऑर्गनाइज असेल, व्यवस्थित आवरलेलं असेल, नीटनेटकं असेल तर आपण जास्त शांत, जास्त सकारात्मक आणि जास्त फोकस्ड राहतो. फायदा नंबर 4, आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जेव्हा आयुष्यात अनावश्यक गोष्टी ह्या कमी होतात तेव्हा निर्णय घेणं हे सोपं होतं. डिक्लटरिंग आपल्याला शिकवतं की काय गरजेचं आहे आणि काय सोडून द्यायला पाहिजे. आणि ही सवय फक्त वस्तूंमध्ये नाही तर नात्यामध्ये, सवयींमध्ये आणि विचारांमध्येही लागू होते. फायदा नंबर 5, आपला आत्मविश्वास वाढतो. स्वच्छ, नीटनेटका माणूस हा आपोआपच कॉन्फिडंट दिसतो. तसंच मग आपलं घर हे व्यवस्थित नीटनेटकं असतं. आपली वर्क प्लेस म्हणजे जिथे आपण काम करतो ती जागा स्वच्छ, नीटनेटकी असेल तर आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्याला स्वतःबद्दलच चांगलं वाटतं. फायदा नंबर 6, पैशांची बचत होते. ऑर्गनाइज केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याजवळ एखादी वस्तू किंवा गोष्ट ही नेमकी किती आहे. मग तेच तेच सामान आपण परत परत खरेदी करत नाही. डिक्लटरिंग केल्यानंतर फालतू खर्चाला ब्रेक लागतो. कारण त्या प्रोसेसमध्ये आपल्याला लक्षात येतं की कोणकोणत्या गोष्टी ह्या गरजेच्या नसतानाही आपण त्या खरेदी केल्या किंवा कोणकोणत्या गोष्टी ह्या तितक्याशा उपयोगी नसतानाही आपण त्या विनाकारणच खर्च करून विकत घेतल्या. फायदा नंबर 7, जीवनात शिस्त येते. डिक्लटरिंग आणि ऑर्गनायझिंग ही फक्त एकदाच करावयाची गोष्ट नाही तर तो एक सवयीचा भागच आहे. त्यामुळे जीवनात शिस्त येते आणि शिस्त म्हणजेच यशाचा पहिला टप्पा. मग आता पाहूया या गोष्टींना सुरुवात कशी करायची. मैत्रिणींनो, सुरुवात ही नेहमी लहान लहान गोष्टींनी करायची. आवरताना किंवा डिक्लटर करताना एखादा ड्रॉवर, एखादं कपाट, एखादा कप्पा किंवा एखादी बॅग एवढंच डिक्लटर करायचं.
किंवा मोबाईलची गॅलरी असं. फक्त 10 मिनिट वेळ द्यायचा आणि तेवढा जो पार्ट आहे किंवा तेवढा जो कप्पा असेल तेवढाच डिक्लटर करायचा. हे करताना स्वतःला प्रश्न विचारायचा, खरंच ही गोष्ट गरजेची आहे का? डज दिस स्पार्क जॉय टू मी? ही गोष्ट मला खरंच मनाला आनंद देते का? जर उत्तर नाही असेल तर ती गोष्ट सोडायला शिका. गोष्ट लक्षात ठेवा, वस्तू आपल्या मालक नाहीत, आपण वस्तूंचे मालक आहे. मैत्रिणींनो, डिक्लटरिंग म्हणजे जुना अडथळा काढून नवीन सुरुवातीसाठी जागा करणं. जेव्हा आपण नको असलेल्या गोष्टी सोडतो तेव्हा आयुष्य नवीन संधींसाठी ओपन होतं. आजच सुरुवात करा. छोट्या छोट्या पावलांनी का होईना, पण नक्की सुरुवात करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.